इचलकरंजी शहरातील फेरीवाल्यांवर सुरू असलेल्या महापालिकेच्या अतिक्रमण कारवाई विरोधात बुधवारी लालबावटा भाजीपाला फळ विक्रेता खोकीधारक संघटनेच्या वतीने तीव्र मोर्चा काढण्यात आला। पुनर्वसनाशिवाय हटवणे बंद करा, फेरीवाल्यांच्या उपजीविकेवर घाला घालू नका अशा घोषणांनी महापालिका परिसर दणाणून गेला। थोरात चौकातून सुरू झालेला मोर्चा महापालिकेवर धडकला। यावेळी महापौर उदय धातोंडे यांना विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलं। संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेवर फेरीवाल्यांना विनाकारण लक्ष केल्याचा आरोप करत प्रशासनाच्या भूमिकेवर जोरदार टीका केली। या निवेदनात म्हटलं आहे की 21 एप्रिल 2026 पासून कोल्हापूर नाका ते झेंडा चौक या मुख्य मार्गावरील फळ विक्रेते, भाजीपाला विक्रेते, कापड विक्रेते व अन्य हातावर पोट असलेल्या फेरीवाल्यांना अतिक्रमणाच्या नावाखाली हटवण्यात आलं। मात्र त्यांना पर्यायी जागा देण्यात आलेली नाही। त्यामुळे शेकडो कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली असून शहरात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे। पथविक्रेता कायदा 2014 नुसार सर्वेक्षण पूर्ण होईपर्यंत कोणताही फेरीवाल्याला हटवता येत नाही। तरीही महापालिका कायद्याला केराची टोपली दाखवत मनमानी कारवाई करत आहेत। वर्षभरात फेरीवाला समितीची एकही बैठक न झाल्याने प्रशासनाची उदासीनता स्पष्ट होत असल्याचंही त्यांनी नमूद केलं। फेरीवाल्यांचं पुनर्वसन सर्वेक्षण करून प्रमाणपत्र वितरण, फेरीवाला झोन जाहीर करणं, व्यवसायासाठी अधिकृत पट्टे देणं आणि सन्मानाने व्यवसाय करता येईल असं धोरण राबवण्याच्या मागण्या यावेळी करण्यात आल्या। या आंदोलनात कॉम्रेड सदा मलाबादे, नूर मोहम्मद बैकुड, भरमा कांबळे, रामचंद्र सौदत्ते, भाऊसाहेब कसबे, धनाजी जाधव, बाबासाहेब कोतवाल आदी सहभागी झाले होते। संघटनेने मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे।